नमस्कार. महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारला पूर्णपणे बहुमत मिळालंय, तरीही त्या ठिकाणी अजून सरकार स्थापन होत नाहीये. आणि अनेक एकंदर 4 राज्याचं जर आपण विश्लेषण पाहिलं, तर BJPचा जो फॉर्म्युला आहे, आता ज्या व्यक्तीच्या नावाची अनेक वेळा चर्चा झालेली आहे, म्हणजे महाराष्ट्राचे सध्याचे माजी मुख्यमंत्री आणि सत्ता नवीन होणारे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री. आता न होण्याची यांची कारणं काय आहेत? कारण हा BJPचाच फॉर्म्युला आहे, ज्याने इतर 4 राज्यामध्ये राबवलेला आहे. नेमके कोण राज्य आहेत, कुठल्या राज्यात काय फॉर्म्युला राबवला होता, तोच फॉर्म्युला महाराष्ट्र राज्यात राबवणार आहेत का? महाराष्ट्रात पुन्हा एक नवीन चेहरा दिला जाणार आहे का? का पुन्हा एकनाथ शिंदेलाच मुख्यमंत्री केलं जाणार आहे? का पुन्हा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार आहेत? परंतु BJPचा आजपर्यंत जर फॉर्म्युला पाहिला, तर इतर 4 राज्य त्या 4 राज्याचे उदाहरणासह तुम्हाला दाखवणार आहे, की भाजपचा जो फॉर्म्युला आहे, जो फॉर्म्युला जर त्या ठिकाणी बहुमत मिळालं असेल आणि 72 तासापेक्षा जास्त कालावधी लोटला असेल आणि तिथं जर मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली नसेल किंवा मुख्यमंत्री जाहीर केला नसेल, तर तिथं BJPने एक नवीन चेहराच त्या ठिकाणी काय दिलाय, त्या राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून आतापर्यंत दिलेला आहे. असे कोणते 4 राज्य आहेत, ज्या राज्यामध्ये BJPचं त्या ठिकाणी बहुमत होतं आणि 72 तासाचा कालावधी लोटलाय आणि त्यानंतर ज्या नावाची चर्चा होती, ते नाव बाजूलाच राहिलं आणि दुसराच एक नवीन चेहरा मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी दिलेला आहे. असं त्या ठिकाणी BJPचे 4 राज्याचे फॉर्म्युला आहेत, ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहण्याअगोदर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी अजिबात विसरू नका. आता नेमके कारण काय? तर पहिलं जर त्या ठिकाणी कारण पाहिलं असेल, अत्यंत महत्वाचं, ते म्हणजे जिथं 72 तासापेक्षा जास्त वेळ लागलाय, तिथं CM पदाचा म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा डायरेक्ट बदलला. त्या चेहऱ्याची कुठल्याही प्रकारे चर्चाच नव्हती, पण त्याला त्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून असं बनवलेलं आहे. आता दुसरं जर पाहिलं असेल, तर मध्य प्रदेश हे एक राज्य, राजस्थान एक राज्य, ओडिशा राज्य, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड हे जे 5 राज्य आहेत, या 5 राज्यामध्ये अशाच प्रकारे जसं आता महाराष्ट्रामध्ये झालं, तसंच या 5 राज्यामध्ये बहुमत होतं. परंतु मुख्यमंत्रीचा चेहरा जसं महाराष्ट्रामध्ये आता देवेंद्र फडणवीस बनणार म्हणताय, तसं त्या 5 राज्यात सुद्धा होता. परंतु अचानकपणे यांनी काय केलं, कालावधी 72 तासापेक्षा जास्त गेल्यानंतर एक नवीनच त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून चेहरा दिलाय. असं उदाहरणासह आपण त्या ठिकाणी बघूया. 2014 मध्ये सुद्धा तसंच झालं. आपल्या महाराष्ट्रामध्ये नितीन गडकरी ते सुद्धा चर्चेत होते. विनोद तावडे ते सुद्धा चर्चेत होते आणि पंकजा मुंडे ह्या सुद्धा चर्चेत होत्या. या ठिकाणी BJP जे आहे, या BJPचा चेहरा जो आहे प्रदेश अध्यक्ष बनण्यासाठी, परंतु तिथं त्याने दुसऱ्या चेहऱ्याला प्रदेश अध्यक्ष बनवलं, देवेंद्र फडणवीस यांना. तर आता सुद्धा 72 तासात जो आत निर्णय घेतला, तिथं चर्चेतला चेहरा कायम ठेवला 72 तासाच्या आत. परंतु आता 72 तासचा विषयच नाहीये, खूप दिवस झालेले आहेत. 23 तारखेला डिक्लेअर झालेला आहे. आज 30 तारीख आहे. आता जर मध्य प्रदेशचा विचार केला, तर मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान ते ऑलरेडी तिथलेच मुख्यमंत्री होते आणि ते खूप पॉप्युलर होते. जसे आताचे देवेंद्र फडणवीस आहेत तसे. त्यांचं नाव तिथं चर्चेत होतं आणि अचानक काय केलं BJPने तिथं, तिथं मुख्यमंत्री चेहरा डायरेक्ट नवीन दिला. मोहन यादव नाव आहे. मध्य प्रदेशमध्ये नवीनच चेहरा दिला आणि शिवराज सिंहची एंट्री तिथं केंद्रामध्ये केली. त्यानंतर पुढचं जर पाहिलं असेल तुम्ही, राजस्थान राज्य. या राजस्थान राज्यामध्ये सर्वात चर्चेत नाव होतं वसुंधरा राजे. ह्या होतील. त्याच्यानंतर 2 नंबरला जे महत्वाचं चर्चेत नाव होतं, ते होतं किरीटीलाल मीना. परंतु BJPने काय केलं, तिथं एक नवीन चेहरा उचलून आणला आणि तो मुख्यमंत्री केला. त्याचं नाव होतं भजनलाल शर्मा, हे राजस्थानचे मुख्यमंत्री. त्यानंतर दुसरं जर राज्य पाहिलं असेल, छत्तीसगड राज्य. छत्तीसगडमध्ये रमण सिंह हे सुद्धा त्या ठिकाणी अत्यंत, जसं आता देवेंद्र फडणवीस यांचं नाव आहे तसं सेम. त्यानंतर अरुण साऊ यांचं सुद्धा नाव होतं, परंतु त्यांनी नवीन चेहरा आणला आणि जे मुख्यमंत्री झाले छत्तीसगड ते विष्णुदेव साय त्यांचं नाव होतं. त्याच्यानंतर पुढचं राज्य पाहिलं असेल, तर ओडिशा राज्य. या ओडिशा राज्यामध्ये धर्मेंद्र प्रधान हे तिथं म्हणजे मुख्यमंत्री होतेच असं समजायचं. आणि त्यानंतर मनमोहन सामान हे दोन्ही नाव खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत होते आणि दोन्ही बाजूला राहिले आणि तिसराच व्यक्ती मुख्यमंत्री झाला, ज्यांचं नाव होतं मोहन मांझी. या व्यक्तीला ओडिशाचं मुख्यमंत्री तिथं प्रदान केलं. आणि तसंच उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, की मनोज सिन्हा यांचं खूप मोठ्या प्रमाणात नाव चर्चेत होतं. बहुमत मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशचे हे मुख्यमंत्री होतील. त्यासोबत केशव प्रसाद मौर्य हे सुद्धा मुख्यमंत्री होतील, कारण यांच्या नेतृत्वाखाली ज्या निवडणुका घेतल्या किंवा पॉप्युलर होते, तिथं बहुमत सुद्धा मिळालं
आणि यांनी काय केलं, या दोघांचे नाव बाजूला ठेवले आणि तिसराच व्यक्ती ज्यांना योगी आदित्यनाथ कोणाला माहिती पण नव्हते सहसा, आणि हे मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे तिथं नेमून ठेवले. आणि असाच फॉर्म्युला आता महाराष्ट्र सुद्धा राबवणार आहे. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे आहेत, हे मुख्यमंत्री न होण्याचे कारण हेच आहेत की हा फॉर्म्युला आहे, हा बीजेपीचा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलामध्ये शक्यतो आता 72 तास पूर्ण होऊन गेलेले आहे. 23 तारखेलाच त्या ठिकाणी निकाल जाहीर झालाय. स्पष्ट बहुमत महाविकास आघाडीला महायुती सरकारला मिळालंय आणि महायुती सरकारचा बीजेपीचा मुख्यमंत्री होईल. तर शक्यता आहे देवेंद्र फडणवीसला बाजूला करतील आणि एक नवीन चेहरा किंवा मग शिंदेलाच मुख्यमंत्री करतील का, हे अनेक कारण आहेत. आणि 4 राज्याचा जर विचार केला तर शक्यता पुन्हा 5 राज्याचा जर विचार केला तर शक्यता आता 6वं राज्य आहे, तिथं महाराष्ट्र सुद्धा असू शकतं. ही चर्चा देवेंद्र फडणवीसची आहे आणि दुसराच एखादा कुठला तरी संघाचा जो कार्यकर्ता आहे, जो निवडून आलाय आणि त्यालाच आता मुख्यमंत्री केलं, असं सुद्धा होऊ शकतं. येत्या 5 तारखेला त्यांचा शपथविधी आहे. मग 5 तारखेला मुख्यमंत्री कोण होतंय हे आपल्याला कळत. तत्पूर्वी जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका.